आपण पाहत आहात EDTV, बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास। धुलिवंदनाचा दिवस मंगळवार दुपारी 4ची वेळ आणि चंदनजिरा भागात चाकूंचा थरार। हा सर्व थरार कैद झाला आहे सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये। चंदनजिरा पोलीस आता हात धुवून या आरोपींच्या मागे लागले आहेत। दरम्यान यापूर्वी चंदनजिरा पोलिसांनी 3 आरोपींना अटक केले आहे। त्यामध्ये रुस्तुम शेख, भोला निकाजे आणि इतर मध्ये असलेल्या श्रावण गुरुभये यांचा समावेश आहे। या तिघांनाही दिनांक 7 पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। जुन्या भांडणाच्या कारणावरून काही तरुणांनी मोदीखाना भागातील रहिवासी परंतु चंदनजिरा भागातील दत्तनगरच्या जवळच असलेल्या जलतरण तलावाच्या मोकळ्या जागेत मजुरीचा व्यवसाय करणाऱ्या अभिषेक अजय काळे आणि निशांत नांद्रेकर यांच्यावर चाकू हल्ला केला। 2 गटात सुरू झालेले हे जुन्या कारणावरून भांडण चांगलेच वाढले। दरम्यान या प्रकरणातील आरोपी सलीम लाला शेख याने निशांतच्या पोटात चाकूने वार करून जीवे मारण्याचाही प्रयत्न केला, तर फिरोज शेख, शेख चांद, रुस्तुम शेख यांनी हातातील लोखंडी रॉडने अभिषेकच्या मित्राच्या डोक्यात वार केले, तर भोला निकाजे आणि उमेश मस्के यांनी अभिषेकच्या डोक्यात वार केले। ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। या घटनेत निशांत नांद्रेकर हा देखील गंभीर जखमी झाला आहे। सीसीटीव्ही मध्ये हा सर्व प्रकार कैद झाल्यानंतर पोलिसांनी तात्काळ उपाययोजना करून यातील तिघांना अटकही केलेली आहे। उर्वरित आरोपींच्या शोधासाठी पोलीस कामाला लागले आहेत आणि आज संध्याकाळपर्यंत आणखी 2 आरोपींना अटक होण्याची शक्यता आहे। दरम्यान भर दिवसा चाकू छुऱ्या घेऊन दहशत पसरवण्याचा प्रयत्न केल्यामुळे पोलीस आता यांच्या मुसक्या आवळण्यासाठी शोधाशोध करत आहेत।